अशोक खरात संदर्भात या प्रकरणामध्ये ईडीच्या तपासाला आणखी गती मिळालेली आहे। कारण की खरातच्या साथीदाराकडून ईडीनं एका दिवसामध्ये तब्बल 13 कोटी 50 लाख रुपये जप्त केल्याची माहिती आहे। जप्त केलेली रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं तपासामध्ये स्पष्टही झालंय। धार्मिक पूजा, अवतार, मार्गदर्शन आणि उपायांच्या नावाखाली 5 कोटी 62 लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे। जगदंबा आणि समता पतसंस्थांमधील 100हून अधिक बेनामी खात्यांमधून जवळपास 200 कोटींचे व्यवहार झाल्याचा सुद्धा संशय आहे। आणि खरातच्या संपर्कातील गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहारातील सहकाऱ्यांना सुद्धा ईडीकडून चौकशीसाठी नोटीस जाण्याची शक्यता वर्तवली जाते। ईडीने रोख रक्कम, विदेशी चलन, सोनं चांदी, मर्सिडीज कार आणि डिजिटल पुरावे सुद्धा जप्त केलेले आहेत। आणि पुन्हा एकदा जाऊयात अपडेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, आता या सगळ्याचा तपास इथपर्यंत आलाय की खरातच्या पैशांच्या साखळीमध्ये मोठे चेहरे सुद्धा रडारवर आहेत, अडकू शकतात? श्रद्धा, अगदी खरं। यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर सध्या अशोक खरात हा ईडीच्या कोठडीमध्ये आहे, त्याची चौकशी केली जाते आणि या सगळ्या चौकशीच्या दरम्यान खरातनं जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर या ठिकाणी जवळपास 13 कोटी 50 लाख रुपये ईडीकडनं एका दिवसामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। ही महत्वाची बाब आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक खरातचीच ही संपूर्ण गुंतवणूक होती हे देखील तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे। धार्मिक पूजा आणि वेगवेगळ्या मार्गदर्शनाखाली खरातनं कोट्यवधी रुपये जमवले होते, त्या पद्धतीचे खंडणी देखील उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरातची एका बाजूला चौकशी सुरू असताना त्याचे जे संपर्कामध्ये असलेले सहकारी आहेत त्यांना देखील नोटिसा बजावून त्यांची देखील ईडीकडनं चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरातच्या पैशांच्या साखळीतले मोठे मासे देखील या निमित्तानं रडारवर येण्याची शक्यता आहे। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ वेळोवेळी। धन्यवाद दिलेल्या किरण, दोन्ही बातम्यांचे अपडेट सांगितल्याबद्दल।